नमस्कार. आजची गोष्ट आहे एका स्वयंपाकघराबद्दल. पण हे काही साधंसुद्धा स्वयंपाकघर नाहीये. याचं नाव आहे सर्व बाजूंनी उघडणारं स्वयंपाकघर. ही गोष्ट खरं तर फक्त एका घराची नाही, तर आपल्या स्वतःच्या सीमांची आणि आपल्या आवाजाची आहे. चला एक विचार करूया. कल्पना करा की आपलं घर असं आहे जिथे प्रत्येक भिंतीला एक खिडकी आहे. कसं वाटेल? ते एक मोकळं, सगळ्यांना जोडणारं ठिकाण असेल की सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे, असा एक तुरुंग? तर मग चला कथेच्या पहिल्या भागात जाऊया आणि भेटूया या कथेच्या मुख्य पात्राला तिच्या नवीन घरात. तर या कथेची नायिका आहे करिश्मा, एक नववधू जिचं नुकतंच लग्न झालंय आणि ती तिच्या पतीच्या म्हणजे अर्जुनच्या घरी एका नवीन आयुष्याची सुरुवात करायला आली आहे. पण ती ज्या घरात आली आहे ना, ते थोडं विचित्र आहे. म्हणजे घरात इतक्या खिडक्या आहेत की विचारू नका. आणि गंमत म्हणजे ह्या खिडक्या फक्त बाहेरच्या भिंतींना नाहीत, तर आतल्या खोल्यांच्या मध्ये सुद्धा आहेत. तिला सांगितलं गेलं की हे सगळं हवा, प्रकाश आणि घरातल्या माणसांमध्ये एकोपा राहावा यासाठी आहे. पण हा एकोपा करिश्मासाठी पुढे जाऊन काय संकट घेऊन येणार होता याची तिला कल्पनाही नव्हती. आणि या सगळ्या घराचं केंद्र म्हणजे स्वयंपाकघर. इथूनच तर खरा संघर्ष सुरू होतो. विचार करा, या किचनच्या 4पैकी 3 भिंतींना मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि त्याही उघड्या, पडदे वगैरे काही नाहीत. आता बघूया घराची हीच रचना करिश्माच्या आयुष्यात वादळ कसं आणते आणि तिच्यावर तिन्ही बाजूंनी दबाव कसा येतो. दबावाची पहिली दिशा येते डाव्या खिडकीतून. ही खिडकी थेट उघडते तिच्या सासूबाई कमलादेवी यांच्या खोलीत आणि त्या तिथून करिश्माच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असतात. अगं, किती भांडी जमा केलीस, साबण किती वापरतेस, पाणी वाया घालवू नकोस, असे टोमणे सतत सुरू असतात. आता दुसरी दिशा, उजवीकडची खिडकी, ही उघडते तिच्या जाऊबाई राधिकाच्या खोलीत. राधिका काय करते? सोप्पं काम म्हणजे डाळ भात वगैरे ती स्वतः करते. आणि सगळं अवघड काम, 2-2 भाज्या बनवणं, सगळ्यांसाठी पोळ्या लाटणं, हे सगळं करिश्मावर ढकलून मोकळी होते. आणि तिसरा हल्ला होतो समोरच्या खिडकीतून. ही खिडकी उघडते थेट गल्लीत आणि तिथून शेजारी निर्मला. त्यांचं तर वेगळंच. अगं, वाटीवर हलवा दे ना, माझ्या मुलासाठी 2 पराठे दे, त्याला तुझ्याच हातचं आवडतं, असं सतत काही ना काही मागणं सुरूच. जणू काही करिश्माचं स्वयंपाकघर म्हणजे अख्ख्या गल्लीसाठी अन्नछत्रच आहे. म्हणजे बघा, परिस्थिती किती गंभीर आहे. करिश्मा अक्षरशः 3 बाजूंनी घेरली गेलीये. डावीकडून सासूबाईंची पाळत, उजवीकडून जाऊबाईंचा कामाचा बोजा आणि समोरून शेजारणीचं शोषण. या 3 खिडक्या तिच्यासाठी खऱ्या अर्थाने तुरुंग बनल्या होत्या. आता या सततच्या त्रासामुळे करिश्मा पूर्णपणे कोलमडून पडते आणि इथूनच कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. एक दिवस असा येतो की करिश्माची सहनशक्ती संपते. ती अक्षरशः रडत रडत अर्जुनकडे जाते आणि म्हणते, या खिडक्या माझ्यासाठी फास बनल्या आहेत, प्लीज या तिन्ही खिडक्या विटांनी बंद करून टाका. अर्जुन तिचं सगळं शांतपणे ऐकून घेतो. तो खिडक्या बंद करायला तयारही होतो. पण तो करिश्माला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, मी उद्याच खिडक्या बंद करतो, पण मला एक सांग, तुला खरंच वाटतंय का की खिडक्या बंद केल्याने तुझी समस्या सुटेल? आज त्या खिडकीतून बोलतायत, उद्या दारातून येऊन बोलतील. खरी समस्या खिडक्यांमध्ये नाहीये. आणि अर्जुनच्या याच वाक्यात कथेचा खरा अर्थ दडलेला आहे. इथून संपूर्ण संघर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. अर्जुन करिश्माला जे समजावतो ते ह्या स्लाइडवर अगदी स्पष्ट दिसतंय. वरवर बघता समस्या काय होती, तर त्या उघड्या खिडक्या. पण खरी समस्या काय होती? ती होती करिश्माचं बंद तोंड. म्हणजे मूळ संघर्ष हाच होता. खिडक्या तर फक्त एक निमित्त होत्या, एक माध्यम होतं ज्यातून लोक तिचं शोषण करत होते. खरी अडचण होती करिश्माची नाही म्हणण्याची असमर्थता. स्वतःच्या हक्कांसाठी आवाज न उचलणं हीच तिची खरी समस्या होती. अर्जुनचं बोलणं करिश्माला पटतं. तिला तिची चूक कळते आणि ती स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेते. आता बघूया तिने हे नक्की कसं केलं. दुसऱ्या दिवसापासून एक पूर्णपणे नवीन करिश्मा आपल्याला दिसते. ती एका समस्येला सामोरी जाते. सगळ्यात आधी ती तिच्या जाऊला शांतपणे पण ठामपणे सांगते की कामाची वाटणी समान होईल. त्यानंतर ती शेजारीणीला स्पष्टपणे नकार देते की तिचं स्वयंपाकघर काही धर्मशाळा नाही आणि तिच्या तोंडावर खिडकी बंद करते. आणि शेवटी ती तिच्या सासूबाईंनाही न घाबरता सांगते की जर तुम्ही माझ्याशी आदराने वागाल तर माझ्या घराच्या खिडक्या आणि माझं तोंड दोन्ही उघडं राहील, पण शोषणासाठी नाही. आता करिश्माचं हे बदललेलं रूप पाहून सासू आणि जाऊ दोघीही चक्रावून जातात. त्यांना प्रचंड राग येतो आणि त्या स्वतःच आपापल्या खिडक्या धाडकन बंद करतात. म्हणजे गंमत बघा, ज्या खिडक्या बंद करण्यासाठी करिश्मा कालपर्यंत रडत होती
त्या आज समोरच्यांनीच रागाने बंद केल्या होत्या. आणि आता आपण येतोय या कथेच्या समाप्तीकडे, तिच्या अंतिम संदेशाकडे. या ओळीतच कथेचं सगळं सार आहे. स्वयंपाकघराचा दरवाजा आता प्रेमाने येणाऱ्या प्रत्येकासाठी उघडा आहे, पण आदेश देणाऱ्या खिडक्या कायमच्या बंद झाल्या आहेत, कारण करिश्माचं तोंड आता उघडं आहे. म्हणजे आता घरात शांतता होती, प्रेम होतं, पण हुकुमशाही संपली होती, कारण करिश्मा स्वतःसाठी बोलायला शिकली होती. तर ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं? हेच की एखाद्या व्यक्तीची किंमत गप्प बसण्याने नाही, तर स्वतःसाठी आदर मिळवण्याच्या क्षमतेने ठरते. जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो, तेव्हाच जग आपला आदर करतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. करिश्मीनी तिच्या स्वयंपाकघराच्या खिडक्या बंद केल्या. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशा कोणत्या खिडक्या असतात ज्यातून नकारात्मकता, शोषणात येतं? आणि त्या खिडक्या बंद करण्याची खरंच गरज आहे का? यावर नक्की